नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण बघितलं दुपारच्या सुमारास कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अंतर्गत जे काही अनधिकृत बांधकाम आहेत, दुकान आहेत, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. आणि याच मध्ये आपण अजून एक व्हिडिओ जे आहे आपण खूप प्रदर्शित केले होते. त्यामधलंच एक फर्निचर झोन जे आहे त्यांनी जो माल आहे त्यांच्या इथला फर्निचर वगैरे जे आहे ते अगदी स्वस्तात जे आहे स्वस्त दरामध्ये म्हणजे आलेल्याच दरामध्ये विकून टाकलं. कारण त्यांना एकाच दिवसाचा कालावधी जो आहे तो मिळाला होता की लवकरात लवकर दुकान जे ते खाली करा. पण जो काही त्यांच्या इथला सामान होता, सोफा सेट होता, ड्रेसिंग टेबल होते, तर ते शिफ्टिंग कसे करायचे दुसऱ्या साईडला. आणि एवढा जो माल आहे 50 लाखांपर्यंत त्यांचा माल होता, तर तो न्यायचा कुठे, शिफ्ट कुठे करायचा. त्यामुळे आपण आता बघत आहात की जो काही माल आहे तो एकदम स्वस्त दरामध्ये या ठिकाणी दिला जातोय. आणि याच्याने काय होणार आहे की बदलापूर आहे त्यांना देखील खूप दिलासा मिळतोय. एकदम कमी किमतीमध्ये त्यांना देखील फर्निचर खरेदी करायला मिळतो आहे. आणि त्याचबरोबर जे काही दुकानधारक होते, इथले जे काही फर्निचर झोनवाले होते, त्यांना देखील थोडासा जो त्रास आहे त्यांचा कुठेतरी कमी होणार आहे. त्यामुळे अशा या ऑफर लावल्यात. प्रचंड तुफान गर्दी आहे. आपण जर बघत असाल तर त्या साईडला जे त्यांचं फर्निचर मॉल आहे तर ते सुद्धा आता पूर्ण खाली झालेलं आहे. अर्ध्या जणांनी बेड पासून, त्याचबरोबर ड्रेसिंग टेबल पासून ते वॉलड्रॉप सर्व काही जे आहे अगदी स्वस्त दरात या ठिकाणी खरेदी करतायत. बघा, हे सुद्धा जर आपण बघत असाल तर एकदम स्वस्त दरात खरेदी केलं जात आहे. आणि त्यामुळे तुफान गर्दी इथे झालेली आहे. आपण बघतोय अनधिकृत जे काही गाळे आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाते आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून. आता तुम्ही विचारत असाल की हे कुठे आहे, तर बदलापूर पूर्व परिसरामध्ये मॅकडॉनल्डच्या जवळच जे आहे फर्निचर मॉल आहे. म्हणजे अक्षरशः जे काही 25-25 हजाराचे जे काही वॉलड्रॉप आहेत, कपाट्स आहेत, ते त्यांनी 11,000 रुपयांमध्ये काढलेले आहेत. 11, 10, 12 हजार रुपयांमध्ये काढलेत. हे बघा, आता ह्या टाईपचे जे काही वॉलड्रॉप आहे म्हणजे ज्या किमतीत त्यांना आले त्याच किमतीत त्यांनी जे ते पूर्ण काढून टाकलेत, म्हणजे विकून टाकलेत, सेल केलेत. इथे सुद्धा आपण जर बघत असाल तर फुल भरलेलं होतं. आता थोडाफार जे काही शिल्लक राहिलंय ते सुद्धा विकले जात आहे. मग सोफा सेट असू द्या, नाहीतर मग वॉलड्रॉप असू द्या. या साईडला बघूया आपण. काही थोडेफार जे काही वॉलड्रॉप त्यांचे शिल्लक राहिलेले आहेत तर ते सुद्धा आता विकले जात आहेत. बघा, हे काही वॉलड्रॉप जे राहिलेले आहेत ते सध्या. कसे आहात सर? काय ऑफर लावली होती एवढी आज? गर्दी. तर सगळं माल जो आहे तो त्यांचा विकले जातोय आता सध्या. अर्धा शिफ्टिंग होतोय ना. लोकांना काय करणार आता, मजबुरी आहे. सरकारने टाइम आमच्यावरती काढला. एवढा माल पडलाय, अजून माल दुसरे मागे टाकला, याच्या मागे गोडाऊनच्या मागे टाकला. हा देणार ना, आलेल्या किमतीत देणार. आलेल्या किंमत देतो त्यांना. समजा हे मोठे मोठे वॉलड्रॉप वगैरे यांच्या कशा किमती लावल्या? यांना 18,000 ऑर्डर लावला. माझा 35,000 ऑर्डर पण 18,000 दिवस आहे आता. हा, काय करणार, नाही जास्त. आलेल्याच किमतीमध्ये. हा, मग काय करणार आता, असं रस्त्यावर वेस्ट जाईल तुम्हाला. हे बघा, पुरं खोलायला पण घेतला मी. बघा तुम्ही. सोफा सेट वगैरे त्यांच्या कशा प्राइस लावल्या? ते पण आहे 9,500, 10,000, 12,000. उद्या पण राहील हे सगळं की कसं? ते आता आज जाईल तेवढं आता काय. या मालिकेवाले सोडून टाकले. हा, ते तोडतील तर काय नुकसान व्हायचं. बरोबर. आपण बघितलं की अनधिकृत बांधकाम जे ते तोडण्यात आलं. काय बोलतात? बेरोजगारी. मग काय करणार आता, दागिना गहाण ठेवून सण बायकोचे दागिना म्हणून सर आम्ही उभा केला, एवढं भांडवल करत सण. आज ही कंटी झाली आमच्यावरती, आज उठल मारते का त्यावरती. काय करणार आता. बघा, जे काही 35 हजाराचे वगैरे वॉलड्रॉप आहेत ते फक्त 18,000 रुपयांपर्यंत दिले जात आहेत. म्हणजे खूप स्वस्त. ते बोलतायत की त्यांना आलेल्याच किमतीत देत आहेत. कारण आता कुळगाव बदलापूर नगर परिषदेने सांगितलंय की अनधिकृत आहे त्यामुळे हटवा. परंतु एवढा सामान आहे ते काय करणार आणि ठेवणार कुठे एवढा सामान? 50 लाखांच्या वर त्यांचं फर्निचर आहे. ही जागा पण लागणार शिफ्ट करायला आणि एका दिवसात हे सर्व काही करणं शक्य नाहीये. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की बदलापूरकरांना आलेल्या किमतीतच जे आहे फर्निचर देऊन टाकायचं. आणि त्यामुळे मोठे मोठे जे वॉलड्रॉप आहे, आपण दादांना आता विचारलं, 35 हजारांचे वॉलड्रॉप जे आहेत ते 18,000 दिले जात आहेत. आणि बदलापूरकर म्हणून सगळं घेऊन जात आहेत. हे बघा, इथे सुद्धा आपण हे बघा, हे पूर्ण जे वॉलड्रॉप आहेत हे सुद्धा स्वस्तात मिळत आहेत चांगले. आणि हेच बाहेर घ्यायला गेलं तर खूप महाग मिळतात.
आता यांचं दुकान जे आहे ते खाली करायचंय पूर्णच त्यांना खोलायला देखील घेतलंय. आपण जर वरती बघत असाल तर त्यांनी अर्ध पूर्ण छत जे आहे ते देखील खोलून ठेवलंय. हे बघा, हे देखील सोफा सेट वगैरे जे आहेत हे सुद्धा त्यांनी आलेल्या किमतीत विकायला काढलंय. वॉलड्रॉप, टीव्ही पॉइंट, अजून खूप फर्निचर आहे त्यांचं म्हणणं आहे. फक्त आलेल्या किमतीत जे आहे ते घेतले जात आहे. घेतला का काही? घेतला का? घेतला का? नाही अजून घेतला नाही अजून. तुम्ही बसलात, मला वाटलं तुम्ही घेतला. काय बोलतात? नाही, आम्ही आता फक्त आराम करायचो. नाही बघतोय आम्हाला काय पाहिजे होतं ना, तर ते नाही, ते संपलं. ते आम्हाला लेट समजलं. पण खूप होते स्वस्त वस्तू आहे. आणि भरपूर वस्तू घेऊन गेली लोक. माहेरच टेम्पो वगैरे पण होते, तर त्या टेम्पो मधून लोक घेऊन गेली. भरपूर वस्तू होत्या. नाही, आम्ही फक्त बघायला आलेलो, सर्वे करायला. म्हणजे तुमचं काम आम्ही करायला आलेलो. आमचं नुकसान किती झालं. आम्ही सकाळपासून आम्हाला जेवण नाही, काय नाही. थांबा, मी येते तिकडे. काय बोलतात मावशी? दुकानाची आमची किती, आम्हाला काहीच भरपाई नाही, काय नाही. हे आमचं दुकान आहे. काहीच नाही. आम्हाला नोटीस न देताना आमच्या दुकानावरती यांनी तोडायचं आम्हाला सांगितलंय. नोटीस द्यायला पाहिजे ना त्यांनी अगोदरला. नोटीस न दिली आणि सांगितलं तुम्ही सर्व सामान काढाल तर आम्ही तोडून टाकणार. नोटीस परेशानी झाली आम्हाला. सकाळपासून काहीच नाही. आमचं पूर्ण हालत खराब झाली. मग किती आमची हालत खराब झाली आमच्या लोकांची. एक तर एकदम हे केले ना आम्ही लोकांनी, काहीच नाही भेटलं आम्हाला. किती असून तर त्यांनी असं नोटीस द्यायला पाहिजे पहिला. परेशान केलं आम्हाला. सकाळपासून खूप परेशान केलं आमच्या लोकांना. नाही, काहीच केलं नाही, सांगितलं नाही आम्हाला, काहीच नाही. डायरेक्ट त्यांनी येऊन हे केलं. नाही, काय करतायत दादा? काय करताय? म्हणजे सगळं जो ज्या किमती त्याला त्या किमतीत देऊन टाकतात. जे नाही काही भेटलं ना, तर काय करणार? कुठे ठेवणार आता एवढं सामान आम्हाला? काय करणार आहे आम्ही? हा, गरीब लोकांना एवढे हे करतात, कामधंदे नाही. महागाचे सोफे होते ते सुद्धा एकदम म्हणजे आलेल्या किमतीत. आलेला किंमत पण भेटली ना आम्हाला, काय नाही भेटली. किती अन्याय करते हे लोक. काय नाही, नुकसान तर खूप झालेलं आहे आजच्या बाहेर. आणि आम्हाला नोटीस पण नाही दिलेली आहे त्यांनी. आणि आमच्या त्या लिस्ट मध्ये पण सुद्धा नाव नाहीये. सगळं सामान घेऊन गेले का ज्या किमतीपेक्षा पण कमी? खूप कमती आम्ही 1 रुपया पण काढला नाही त्याच्यामधून. 1 रुपयाही काढला नाही, कारण की जागाच नाही ठेवायला. आणि जे काय करणार आमचं काहीच भेटलं ना आम्हाला. कर्ज काढून आम्ही घेतलेले आहे वस्तू सर्वे. कर्ज काढून काय बिझनेस केलेला आहे. आता 5-6 महिने झाले तयार केलंय, काहीच भेटलं नाही. हं? हे लोकांनी एवढा अन्याय नाही केला पाहिजे. राहायला सामान इथे पाठीमध्ये हे केलंय. काय करणार आहे आम्ही लोक? करताय प्रशासनाकडे आता? आम्हाला एवढंच पाहिजे की अन्याय नाही केला पाहिजे. आम्हाला काहीतरी न्याय पाहिजे याच्यामध्ये. एवढं म्हणजे पोटापुरती तरी भेटायला पाहिजे ना. हा, एवढं आमचे नुकसान केले, डायरेक्ट येऊन सनी त्यांनी हे केलेलं. हा, आम्ही त्यांचे रिक्वेस्ट करून सुद्धा हे सगळं करायला लागलं आम्हाला की तुम्ही खाली करा, खाली करा. आले नाव पण नाही भेटलं, काहीच नाही. कर्ज काढून सुद्धा आता पोटापुरतं करावंच लागतं ना. तुम्ही दुसरीकडे दुपारी शिफ्ट करत होतात ना, मग नंतर काय झालं? जागाच नाही भेटले. अचानक कसं भेटणार जागा आम्हाला? किती माल होता आमचा. जागा नाही भेटली, मग काय करणार आम्ही? हप्ता मिळाला असता तर झालं असतं सगळं. 1 हप्ता जर दिला असता, 4-5 दिवस तरी द्यायला पाहिजे आम्हाला. डायरेक्ट 4 घंट्यामध्ये काय करणार आहे माणूस? हा, विनंती केली होती ना त्यांना, तरी पण नाही. खूप विनंती केली, ते नाही मानले ते लोक. 4 घंट्यापर्यंत तुम्ही आम्हाला खाली पाहिजे बोलले. आणि लिगली जागा असून सुद्धा त्यांनी कारवाई म्हणजे असं केलं, करायला नव्हतं पाहिजे डायरेक्टली. काळजी घ्या. आपण बघतोय की एका साईडला दुःख आहे आणि एका साईडला बदलापूरकरांचा आनंद आहे. दुःख यासाठी की
या ताईच आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आलेल्या किंमत सुद्धा त्या वेळेला मिळत नाहीये फर्निचरला, काहीच नाही. तसंच त्यांनी लवकर जाईल म्हणजे इथं तरी कुठे ठेवायचं, उद्या आलं तर ते फर्निचर पुढे ठेवलं जागा तर पाहिजे ना. अचानक एवढी जागा अचानक कुठे करणार आहे आम्ही लोक. पालिके आले असते आणि त्यांनी फर्निचर पण तोडलं असतं, सगळं तोडलं असतं तर पूर्णच नुकसान झालं असतं. म्हणून भाड्याची जागा आहे आमची, काही स्वतःची जागा आहे का? भाड्यानं घेऊन सडक केलं आम्ही. सगळे टेन्शन मध्येच आहे. माझ्या भाऊ तर खूप टेन्शन मध्ये आहे. एवढीच होती की पहिले सांगायला पाहिजे होतं. सांगायला पाहिजे, आम्हाला सांगितलंच नाही. डायरेक्ट आम्हाला खाली करायला सांगितलं, ते पण चार तासामध्ये माणूस काय करणार आहे. वाटलं होतं की कधी असं होईल, वाटलं होतं काहीच नाही वाटलं होतं एकदम. मी काल दिवसभर होती, मी काहीच माहिती नाही आम्हाला याच्यातलं. त्यांनी अचानक केलेलं आहे सगळं. एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा जे आहे काय होतंय माहिती का, एकतर यांचं खूप नुकसान झालंय. पहिली गोष्ट म्हणजे आपण सुद्धा माणुसकीच्या नात्याने हे समजून घेतलं पाहिजे की त्यांचं खूप खरंच नुकसान झालंय. अनधिकृत बांधकाम नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की जे नोटीस जी जारी करण्यात आली होती ना, लिस्ट, त्याच्यामध्ये पण त्यांचं नाव नाही होतं. ठीक आहे, अनधिकृत आहे, तुम्ही तोडा, परंतु त्यांना थोडा कालावधी द्या. कमीत कमी त्यांचं म्हणणं आहे 2 दिवस द्या, 3 दिवस द्या. आता हे झाल्याच्या नंतर सुद्धा गर्दी होते, त्याच्यावरती पण त्यांच्यावर प्रेशर येतंय की एवढी गर्दी का. आता त्यांना जो माल ज्या किमतीत नाही त्याच्यात देतायत ते, तरी सुद्धा बदलापूरकरांना असं चालू आहे सध्या बदलापूरमध्ये. खूप आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे. त्यांनी नोटीस द्यायला पाहिजे होती, आम्हाला सांगायला पाहिजे होतं. आम्ही 2 दिवसांमध्ये खाली केलं असतं. आम्हाला काहीच माहिती नाही, त्यांनी काहीच माहिती दिलेली आहे आम्हाला. आम्हाला एकच हे पाहिजे की त्यांनी हे करायला पाहिजे, व्यवस्थित करून द्या आम्हाला. आमची काहीच गलती नाहीये. त्यांनी स्वतःहून सगळे माल गेलाय की अजून काही दुसरी आहे माल भरपूर आहे, तिथे ठेवल्यात, पाठीमागे ठेवलंय. नुकसान झालंय का? मग खूप नुकसान झालंय. दुकान बनवताना किती आम्हाला पैसा लागला आम्हाला माहिती. अजून दागिना गहाण ठेवलेला आहे, तो अजून सोडवला नाही. आणि त्याच्यामुळे माझ्या भावाने लोकांचं 20 लाख रुपये मालाचा पैसा बाकी द्यायचा. आम्हाला माहिती आमची हालत. आल्या भावाच्या पेक्षा पण कमी द्यावं लागते. दुःख दुःख पडतंय. मग काय नुकसान ते करतील, थोडं याच्यातून तरी ते करतील. करतायत का डायरेक्ट जसे आले जसे आले तसे अर्ध्या भावात विकत. पोटापुरतं पण भेटलं नाही काहीच. या लोकांनी एवढं खूप आमच्यावर अन्याय केलाय. सांगितलं नाही आम्हाला लोकांना. आणि त्याच्यानंतर नोटीस आलीच नाही. तो घरमालक आहे नाही तर आलेला होता, तो बोलला आलेलीच नाहीये नोटीस, तरी बी तोडलं. काय मागणी करताय? आम्हाला टायमिंग द्या आणि आमचं लिगली आहे तरी पण सुद्धा आम्हाला त्यांनी परेशान केलं. बस बघा, आपण जर बघत असाल, हा काय कुठे आहेत ते दादा? हा, तिकडून आपण खूप भयंकर प्रकार जो आहे ना बदलापूर शहरात आज घडला. म्हणजे एका साईडला आपण बघितलं, एका साईडला बघितलं की बदलापूरकर आनंदित आहे आणि एका साईडला ज्यांचं हे दुकान आहे ते अतिशय दुःखी आहेत. कारण दादा काय झालं असं की म्हणजे आलेल्या किमतीत त्याच्यापेक्षा कमी किमतीत आता जसं की आता आमच्याकडे काय ऑप्शन नाही आणि माझ्याकडे जागा नाही एवढा माल ठेवायची कुठं. मग त्या हिशोबाने मी ओपन मध्ये ठेवून नाही शकत ना. त्या हिशोबाने जे रेट मध्ये आलाय ते रेट मध्ये आम्ही देत चाललोय. झालं असेल. नुकसान तर झालंय, आता त्याला काय करू शकतो. काही राहिलाय अजून माल? हा, माल आहे थोडेफार. ते जे आहे ते आम्ही म्हणजे जे रेट मध्ये आले मागवून देऊन देतोय. हा, बदलापूरकरांना अजून येऊ शकतात, कोणी अजून पाहिजे? हा येऊन शकतात, पण आता जेवढा गाडी खाली करायचा पहिलेच माल संपून जातोय. हा, त्यामुळं काय सांगता येत नाही. कोणी आले तर जिथे राहायला नको. हा, ते गोष्ट आहे. कसं होतंय म्हणजे 35,000चा वॉर्डरोब एकदम स्वस्त? आम्ही जे वॉलड्रॉप आम्हाला येतो घरात त्या रेटमध्ये आम्ही वॉलड्रॉप दिले. सगळे तेच रेटमध्ये देऊन पाठवून दिलंय. म्हणजे कॉस्टिंग नाही ठेवली. सोफा पण जे रेटमध्ये येतो ते रेटमध्ये आम्ही देऊन दिले. 11,000 15,000ला जे येतोय त्या रेटमध्ये देऊन दिले. उद्या येणार आहेत ते काय बोलले नाही, पण उद्या येऊन शकतात शक्यतो. त्यामुळं हा, बरं आहे. त्याच्यापेक्षा कुणाच्या घरी युज होईल ते बेस्ट आहे. दुःखद तर झालंय, पण बदलापूरकरांसाठी तर चांगलं झालंय. हा,
आपण भरू त्या गोष्ट, पण आपल्या लोकांसाठी चांगलं झालंय. पण आपल्या सरकारनी की म्हणजे हा प्रसंग असा होता की खचून जाऊ शकतो. तुम्हाला का असं वाटलं की असं केलं? मला वाटतं बघा, मी 16,000 18,000 पगारावर काम करणारा, मी माझ्या घरचे सोनं नाणं ठेवून लोन काढून मी दुकान खोललेलं. त्याच्यामध्ये हे असं मराठी माणसाला खालती पाडलं म्हणजे मला काहीच नाही आवडलं. मला ही सरकार एक अजिबात नाही आवडली. मला या सगळ्या गोरगरीब लोकांची आशीर्वाद. तर तुम्ही सांगा, रोडावर एवढे खड्डे आहे, सरकार त्याचं काम नाही करत आहे. जिथं पैसा कमवायचा आहे ती गोष्ट बरोबर करतीये. रोडावर केवढे खड्डे आहेत, केवढे ऍक्सिडेंट होतात, ते काम करते का नाही करत आहे. पण जिथं पैसा कमवायचा आहे तिथं बरोबर पटापट येऊन तोडणं चालू करतायत. मी आज बघतो, मी कल्याणवरून येतो या काय जातो, मला बॅकचा प्रॉब्लेम आहे. मला या खड्ड्यांमुळे आणखी प्रॉब्लेम तळ्यात चालू झालाय. एवढे खड्डे तिथून इथपर्यंत यायला. तुमचं नाव काय आहे? माझं व्यंकेश लोखंडे नाव आहे. हा, व्यंकेश लोखंडे. व्यंकेश सर, पुन्हा एक नवीन चांगलं दुकान तुम्ही चालू करायचं बदलापूरमध्येच, आणि आम्ही सगळ्या बदलापूरकरांना सांगू की सगळ्यांनी परत पाठिंबा जो आहे त्यांना द्यायचा आहे. नक्कीच, धन्यवाद, थँक्यू. खूप कठीण परिस्थिती आहे खरं तर. एका साईडला बदलापूरकरांचा आनंद गगनात मावत नाहीये कारण एवढ्या स्वस्तात त्यांना फर्निचर मिळतंय, परंतु दुसऱ्या साईडला आपण जर बघत असाल तर खूप म्हणजे त्यांचं ज्या किमतीत त्यांना आलंय फर्निचर त्याच्यापेक्षाही कमी किमतीत, म्हणजे ते फर्निचर उद्या कोणी तोडू नये आलेल्या भावात ते देत आहेत. आणि त्यासाठी ही गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. अनेकांनी बुक केलं. तुम्ही कितीत मिळाला? 11,000. हो, बाहेर खूप महाग मिळतो. हो, महाग मिळतो खरंच. कशा तुम्ही लवकर आलेल्या का? तुम्हाला कसं माहिती? लवकर नाही आलो, माझा मुलगा आलेला खाली, त्याला माहिती झालं की इथे सेल चालू आहे. आम्ही पनवेल हायवेला शुभवास्तूमध्ये, त्याला माहिती पडलं इथे सेल चालू आहे, तर तो बोलला इकडे सेल चालू आहे मम्मी लवकर ये. 2-3 सोपे का नाही? एकच बस झाला. वॉर्डरोब पण घेतला? नाही, ऑलरेडी मी फर्निचर केलंय, फक्त सोफाच बाकी राहिला होता. ओके, हो, नक्कीच. जरा स्वस्तात मिळाला का? हो, स्वस्तात मिळाला. बघा, 11,000मध्ये हा पूर्ण सोफा ताईंना मिळालाय. आणि खूप ठीक आहे, बदलापूरकरांसाठी चांगली गोष्ट आहे की एवढ्या छान किमतीमध्ये त्यांना फर्निचर मिळते. तुम्हाला पण मिळाला हा? बुक केला? नाही मिळाला अजून. हो, आम्ही बघतोय, बुक करतोय, पण नाही मिळाला अजून. बोलतात ते आता 10,000. हो, परवडेल. आता बघू, स्टॉक येणार आहे त्यावर बघू. चांगले चांगले तुम्हालाच मिळणार. हो, की तुम्हालाच मिळणार. बघू, भेटलं तर बरं होईल. लकी ड्रॉ सारखं वाटतंय का? सारखं वाटतंय. यस, लकी ड्रॉ पण 11,000 एवढा मिळाला. हो ना? हो. एवढं नुकसान झालं तेवढी भरपाई तरी व्हायला पाहिजे. मला असं वाटतं ना थोडं. खूप वाईट झालं, आता काही करू शकतात आपण, पण एवढं आहे की चांगलं सेल व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांना म्हणजे उद्या जर समजा पालिकेवाले आले असते, ते तुटलं असतं सगळं. यस, त्यांना बेनिफिट तर एवढं व्हायलाच पाहिजे. धन्यवाद. आपण बघत आहोत की मोठे मोठे सोफे जे आहेत, सोडू नका सोफा, बसून राहा. मंदिर भेटलं तुम्हाला? मंदिर नाही अजून, पकडून ठेवलंय. तुमचंच झालं, तुमच्या हातात आहे म्हणजे तुमचंच झालं. असेल त्यांच्याकडे, स्टॉक येईल दुसरा. आहे ना? कितीत काढतायत मंदिर? मंदिर किती मध्ये मिळणार आहे? 7.5 पर्यंत येईल. किती? 7.5 येतो ना तुम्ही सोडू नका, इथेच थांबा माझ्याकडून. आणि भेटलं की मला सांगा. 7,500 मंदिर देत आहेत ते, आणि अजून स्टॉक आणणार आहेत बोलतायत. म्हणजे चांगली गोष्ट आहे खूप. म्हणजे मला तरी असं वाटतं ना की हे मंदिर 25,000च्या पण पुढे असावं कदाचित. कारण 15,000 तरी, कमीत कमी 15,000 तरी पकडा. 15 ते 17,000. ठीक आहे, 7,500 खूप झालं. हा, खूप स्वस्तात झालंय. बघा, तो वॉर्डरोब जो होता त्यांनी 13,000 दिला, आपण तो बघूया. हा बघा, हा 13,000. कोणी घेतला? तुम्ही घेतला? वा, छान. नाही माहिती अजून.
म्हणजे एका वस्तूच्या मागे 3-3, 4-4 जण आहेत आणि हा लकी ड्रॉ सिस्टम चाललाय, ज्याला लागेल त्याला लागेल. पण खरंच चांगली गोष्ट आहे. असू द्या, बदलापूरकरांना स्वस्तात फर्निचर मिळतंय आणि त्या फर्निचरचं सुद्धा नुकसान होत नाहीये, ते ठीक आहे. 13,000 बोलतायत या फर्निचरचे. आणि सोफा सेट ना, सोफा खरंच खूप चांगले आहेत. फक्त 11,000 त्यांनी सोफे विकलेत. म्हणजे खूप नुकसान असेल दादांचं, त्या ज्यांचं फर्निचरचं हे शॉप आहे त्यांचं. पण ठीक आहे की बदलापूरकरांना पण एक चांगली संधी मिळाली आज. पण असं नको व्हायला कधीच. कुठल्याच व्यापाऱ्याचं नुकसान नको व्हायला. ऍटलीस्ट त्यांना 1-2 दिवस तरी दिले पाहिजे. कुठलीही सूचना न देता असं खरंच नाहीच झालं पाहिजे, नाहीतरी अशी परिस्थिती होते. पण बदलापूरकर घेऊन जात आहेत. बघा, हे लोडिंग चालू आहे. 2-2, 3-3 जे आहे ते घेऊन जात आहेत. कोणी सोफे नेत आहे, कोणी वॉर्डरॉप नेत आहे. हा बघ, लोडिंग करतायत ना ते. त्यांनी तुम्ही घेतलं? काय काय घेतलं मॅडम? मी कबड घेतलाय आणि तो दुसरा एक कबड, 2 कबड. थँक्यू. मिळालं 18,000. हा, आणि तो दुसरा 15,000. लवकर आलेलं. कधी आलं? आम्ही 5:30ला आलेलो, 5:30-6ला आलेलो. काय वाटतं, खूप महाग असेल? हो, महाग होतं. पण त्यांना आता बिचाऱ्यांना आता काय द्यावंच लागलं. ऍटलीस्ट त्यांना तेवढी तरी किंमत आलं ते तर आहे. किती पैसे सेव्ह झाले? तरी झाले असेल, बऱ्यापैकी झाले. आशीर्वाद द्या फक्त बाकी. हो, तुम्ही कुठे राहतात? आम्ही शिरगावला लागतो. थँक्यू. थँक्यू. बघा, त्यांना 18,000 हे कपाट मिळाले. मॅडम इकडचं कितीला? मॅडम इकडचं कितीला? एक 15,000 आणि एक 18,000. म्हणजे ना, यांची किंमत खूप आहे बाहेर. पण आता नाविलाज आहे, करणार काय. आणि त्याचमुळे एवढ्या स्वस्तात मिळतंय. पण अजून एक विनंती आहे की आता ते आलेल्या किमतीत माल देत आहेत म्हटल्यावरती थोडीफार गर्दी तर होणारच आहे. तेवढं सहकार्य आपण करूच शकतो त्यांना. कारण ते आता करणार काय, जर एका रात्रीमध्ये हा सगळा माल नाही गेला त्यांचा, तर ते परत उद्याच्या दिवशी कारवाई झाली तर सगळं तुटून जाणार. ठेवायला त्यांच्याकडे जागा नाहीये. द फर्निचर मॉल पहिलेच स्वस्तात देत होते, आता पुन्हा स्वस्तात जो आहे मिळतोय. घेतला नाही? बसा, मिळणार तुम्हाला बसले तर. खरंच बसू नका, पण ते तुम्हाला घेऊन जाणार घरी, ते कमी किमतीत देणार. पकडून ठेवा. संगीत खुर्ची चालली इथे. खरंच ज्यांनी जे फर्निचर पकडलं ना, त्याचं ते फर्निचर मिळतंय त्यांना स्वस्तात. तुम्ही घेतला दादा? नाही अजून. इकडे सुद्धा हे बघा, इकडे पण तुफान तेच. म्हणजे दोन्ही खाली बघा, इकडे खाली दोन्ही आजूबाजूला जे आहेत ना फर्निचरची दुकानं होती. दुपारी आपण बघितलं होतं येऊन, ते दादा अक्षरशः रडले होते, कारण त्यांनी लोन काढून हे दुकान चालू केलेलं होतं. आणि त्यानंतर हा सगळा जे काही प्रकार घडला. हा चला. आणि आता ना लाईट पण नाहीये, त्यामुळे हे सगळं काही दिसतंय आपल्याला. पण एकदम घेतलं काय काही? सगळं विकले गेलं. चला, या साईडला दुसरे फर्निचर आहेत. पण नुकसान त्यांचं पण आहे. पण करणार काय, शेवटी द्यावं लागतंय आलेल्या किमतीमध्ये जे आहे ते. पण बदलापूरकरांनी खूप फायदा घेतला या सगळ्या ऑफरचा, मजबुरीचा. ते तुम्हाला आशीर्वाद देतील नंतर. ना, कोई नहीं देना, कोई नहीं देना. सब चोरी करके लेके जा रहे हैं. एक पुलिस आया, लेके गया, मैं पकड़ा. वो बोलता है कि मैं खरीदा. मैं बोला स्कैनर दिखाओ. बोलता नहीं, मैं पुलिस वाला. मैं बोला फुकट में लेके जाओगे क्या? फिर लेके गए वो, फिर उससे लिया मैं वापस. नुकसान झालंय ना. क्या करे, मजबूरी का फायदा उठाते सब. असं करू नका बदलापूरकरांनो, कोणीही. त्यांचं तुम्ही घेऊन जा, पण काय असेल ते पैसे त्यांना नक्कीच द्या. दोन्ही साईडला तिन्ही जे फर्निचरची दुकानं आहेत. ऍड्रेस सांगू, बदलापूर पूर्व परिसरामध्ये मॅकडॉनल्डच्या एक्झॅक्टली जवळ आल्याच्या नंतर जे तुम्हाला हे फर्निचरचे दुकानं मिळतात. सन अँड शेड्स जी हॉटेल आहे ना, त्याच्या एक्झॅक्टली बाजूला. मजबुरी आहे त्यांची, म्हणून त्यांना एवढ्या स्वस्तात द्यावं लागतं सगळं फर्निचर जे आहे. घेतलं 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 का? नाही अजून.
मंदिर जे आहेत ना, म्हणजे जे मंदिर 17-18 हजाराला आहेत ना, ते त्या ठिकाणी आपण बघितलं 7,500 त्यांनी विकतायत. अजून आहे त्यांच्याकडे थोडाफार स्टॉक. तर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या आणि त्यांना खरंच सहकार्य करा, कारण आता खरोखर गरज आहे. जो माल ज्या किमतीत येतो ते विकतायत. दोन्ही दुकान जे आहेत ना ते वेगळे आहेत, म्हणजे या साईडचं फर्निचरचं वेगळं आहे आणि त्या साईडला वेगळं आहे. 3 दुकान आहेत, 1, 2, 3 दुकान मिळून आहेत. त्यामुळे तिन्ही ठिकाणी तुम्हाला थोडासा वेगळा वेगळा रेट जो आहे तो बघायला मिळू शकतो. पण एक विनंती आहे, खूप गर्दी आहे, कोणी त्यांच्या मजबुरीचा कृपा करून फायदा जो आहे तो घेऊ नका. आणि जी काही किंमत असेल ती पहिलेच ते कमी किमतीत देत आहेत तुम्हा सगळ्यांना, तर ती किंमत तरी निदान त्यांना तुम्ही द्यायचं आहे. हे द्या. त्या साईडला पण आहे ना. आता काय राहिलं यांचं, काय 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 राहिलंय आता, सगळं झालं. येस. बदलापूरमध्ये अतिक्रमण खूप वेळेला होत असतात, पण अतिक्रमण झाल्याच्या नंतर हे वेगळंच काही दृश्य जे आपल्याला बघायला मिळालं, जे अक्षरशः मध्ये जाऊन नागरिक फर्निचर घेऊन येत आहेत. कारण खूप खरंच स्वस्तात आहे काही ठिकाणी. आपण तिकडे बघितलं, तिकडे पण खूप स्वस्तात होतं. 35-35 हजाराचे वॉलड्रॉप जे ते सुद्धा स्वस्तात मिळाले. हे बघा, यांचं सगळं दुकान तोडलंय. मग आता हे ठेवतील कुठे फर्निचर, म्हणून एकदम कमी याच्यात देत आहेत. ते लागेल ना त्यांना. ऍड्रेस एक मिनिट द्या. बोलायचं तुला. मध्ये पूर्ण शॉप यांचं तोडलंय, संपूर्ण शॉप जे तुटलंय यांचं. आणि त्यानंतर आता आपण जर बघत असाल तर नागरिक जे आहेत, तरी पण जेवढं काही माल राहिला आहे तिकडेच घेऊया उजेडात. तर तो सर्व माल ते घेऊन जात आहेत. संपूर्ण शॉप मध्ये तोडून टाकलंय त्यांचं, काहीच नाही राहिलंय मध्ये आता या साईडला. पण फर्निचर आहेत, मग ते फर्निचर उघड्यावर कसं ठेवणार, म्हणून मग ते सर्व विकून टाकतायत. चला त्या सोफ्यांवर बसूया. ठीक आहे, हे पण घेतलं का. आता हे थोडेफार जे राहिलेत वॉलड्रॉप, हे विकायचं काम त्यांचं सुरू आहे. ठीक आहे, घ्या. परत आणले, हे बघा, हे परत नवीन आणले त्यांनी आता. म्हणजे नवीन आणलेत म्हणजे काय झालं माहिती का, त्यांनी लोडिंग करून रिक्षात ठेवले होतं आणि त्या रिक्षा त्यांच्या निघणार होत्या, तर ते त्यांनी परत खाली केलंय. आणि मागच्या साईडला पण त्यांचं खूप फर्निचर आहे. हे कसं लकी ड्रॉ सारखं चाललंय. बसावं लागेल वाटतं आपल्याला. आम्हाला अशी परिस्थिती केली की घरी जाऊन बसावं लागेल आपल्याला. नाही, आता तुम्हाला बदलापूरकरांचे खूप आशीर्वाद मिळणार. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद. बिलकुल बिलकुल, आम्ही पण आनंदित देतोय. घेऊन जावा, काही विषय नाही. दुसऱ्याने आपला बुरा केला काय फरक नाही पडत, पण आम्ही भला करतो. घेऊन जावा. अजून आहेत का काही वॉलड्रॉप शिल्लक? भरपूर माल आहे, भरपूर माल आहे. कम से कम नाही करून 40 ते 50 हजार कबड आहेत माझ्याकडे अजून. 40-50 फक्त मेटलचे कबड पडलेत माझ्याकडे अजून. सगळ्यांना देणार मी, सगळ्यांना देणार. कधी लगेच स्वस्तात 14,000. तेच कपड्याची रेट 20,000चे आहेत, 18,000चे रेट आहेत. 14,000 देतो मी तुम्हाला. 16,000. मी 14,000 का देतोय, सॉरी का देतोय की ठीक आहे, माझं भलं नाही झालं, ठीक आहे, तुमचं तरी येऊ द्या. घेऊन जावा, काही विषय नाही त्याच्यात. फक्त नाव काढा एक वेळा आईचा, बस. 7,500. मला असं वाटतंय लाईव्ह बंद करून मी पहिले फर्निचर खरेदी करू. कारण 18 हजाराचे जे काही मंदिर वगैरे आहेत, देवघर आहेत, ते फक्त 7 हजारात मिळत आहेत. 35 हजाराचे वॉलड्रॉप जे आहेत ते 18,000, 13,000, 12,000 मिळत आहे. अजून काय पाहिजे, घेऊन जा बदलापूरकरांनो. खरंच त्यांना सहकार्य करा, त्यांना पूर्ण शॉप खाली करायचंय त्यांचं म्हणून. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.